नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काचं चॅनल फन फिल्मी मराठीमध्ये. आज आपण बोलूया द फॅन्टॅस्टिक फोर फर्स्ट स्टेप्स या चित्रपटाबद्दल. तर पहिलं बोलूया स्टोरीबद्दल. ही गोष्ट आहे अर्थ 828 वरील. तिथे 1960 साली 4 जणांना एका अवकाशात एका मोहिमेसाठी पाठवतात. तिथे त्यांना कॉस्मिक रेस पासून काहीतरी सुपर पॉवर्स मिळतात आणि जेव्हा ते पृथ्वीवर येतात तेव्हा फॅन्टॅस्टिक फोर्स म्हणून या चौघांना ओळख प्राप्त होते. या चौघांमध्ये रीड रिचर्ड, सुई स्ट्रॉम, बेन ग्रीम आणि जॉनी स्ट्रॉम हे असतात. काही वर्षांनंतर रिचर्डची बायको सुई गरोदर राहते. त्याच वेळी त्यांच्या पृथ्वीवर एक संकट ओढावतं. ब्रह्मांडात एक गॅलेक्टस आहे. तो इतका शक्तिशाली आहे की तो पूर्णच्या पूर्ण एक ग्रह खाऊ शकतो आणि त्यांचं पुढचं टार्गेट फॅन्टॅस्टिक फोर यांची पृथ्वी असते. तो एक अट ठेवतो की रीड रिचर्डने त्यांच्या मुलाला गॅलेक्टसला दिला तर तो त्यांच्या पृथ्वीला सोडून देईल. आता पृथ्वीला वाचवण्यासाठी मुलाचा बळी द्यायचा की गॅलेक्टसचा सामना करायचा या द्विधा मनस्थितीत ते पडतात. मग इतक्या पॉवरफुल गॅलेक्टसला फॅन्टॅस्टिक फोर्स हरवू शकतात का हे पाहण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागेल. आता बोलूया काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट्स बद्दल. यामध्ये काही स्पॉयलर्स असू शकतात, सो स्पॉयलर अलर्ट. पहिल्या बोलूया काही पॉझिटिव्ह पॉईंट्स बद्दल. फॅन्टॅस्टिक फोर्सचा सगळ्यात मोठा पॉझिटिव्ह पॉईंट म्हणजे जरी तुम्हाला याबद्दल माहिती नसेल किंवा तुम्ही आधीचे चित्रपट बघितले नसतील तरीही तुम्हाला हा चित्रपट समजेल. कारण वेगळ्याच युनिव्हर्समधील अर्थची स्टोरी असल्यामुळे बाकीची लिंक लावायची गरज नाही. प्रत्येकाची बॅक स्टोरी, त्यांना सुपर पॉवर्स कसे मिळाले याची धावती माहिती सुद्धा दिली आहे. त्यानंतर या चौघांची केमिस्ट्री मस्त जमून आलेली आहे. त्यांचा बॉन्ड सुंदर जमला आहे. त्यांमधील सीन्स मस्त आहेत. त्यानंतर खूप दिवसानंतर MCU मधील एक पॉवरफुल विलन बघायला मिळाला. गॅलेक्टस खूप पॉवरफुल आहे. त्याचं सादरीकरण जबरदस्त केलं आहे. त्याला बघून खरंच वाटतं की हे 4 जण त्याचा सामना कसे करू शकतात. आणि शेवटचा पॉईंट म्हणजे फर्स्ट पोस्ट क्रेडिट सीन मध्ये डूम्सडेची नांदी बघायला मिळते. ते भारी वाटतं. निगेटिव्ह पॉईंट बद्दल बोलायचं तर चित्रपटाची लांबी खूप कमी आहे. चित्रपट लगेच आटोक्यात घेतला आहे. क्लायमॅक्स मधील फोर आणि गॅलेक्टस यांमधील सामना अजून दाखवता आला असता, अजून काहीतरी रंजक दाखवता आलं असतं तर बरं वाटलं असतं. कारण गॅलेक्टस खूप डेंजर विलन दाखवला आहे. तो इतका खतरनाक वाटतो, त्या मानाने शेवटचा फाईट सिक्वेन्स निराश करतो. त्यानंतर रीड रिचर्ड याला वैज्ञानिक हुशार इतकं सादर केलं आहे. त्याचे सुपर पॉवर्स बाकीच्या मानाने कमी वाटतात. चित्रपटात फक्त शेवटीच एक फाईट सिक्वेन्स आहे म्हणून काहीतरी भव्य पाहिजे होतं ते मिसिंग वाटतं. तर फॅन्टॅस्टिक फोर एकदम वाईट किंवा एकदम मास्टरपीस आहे असं बोलता येणार नाही. चित्रपटाची टोन सुरुवातीपासून गंभीर आहे, तरी अबाव ॲव्हरेज असं आपण या चित्रपटाला बोलू शकतो. तर हा होता रिव्ह्यू फॅन्टॅस्टिक फोर फर्स्ट स्टेप्स या चित्रपटाचा. तर या भागात इतकंच, भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.